नमस्कार मित्रांनो, तर आज मी करत आहे सोयाबीनची भाजी। सोयाबीनच्या भाजीसाठी मी 1 ग्लास पाणी उकळत ठेवले, त्यामध्ये मीठ टाकून आपण सोयाबीन उकळून घेणार आहोत। तर आपलं सोयाबीन उकळून झालेलं आहे। आता आपण ते स्वच्छ पाण्यात धुवून पिळून घेऊया। तर असं याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि फोडणीसाठी कांदा, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी करत आहे सोयाबीनच्या भाजीची फोडणी। 2 पळ्या 2-3 पळ्या तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झाले, थोडेसे जिरे टाकून घेऊया। कांदा टाकून घेऊया। त्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळू द्यायचं। कांदा ब्राऊन झाला आहे। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊया। चमचा आलं लसूण पेस्ट, तर मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। आता आपण ते मिक्स करूया। आपल्याला मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। मसाला तयार झालेला आहे। मी पाहू शकता हे पूर्ण ब्राऊन झालेला आहे आणि साइडने कटने पूर्ण तेल पण सोडलेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये मसाले ऍड करूया। अर्धा चमच हळद, अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच बेडगी मिरची आणि 1.5 चमच मसाला मिरची, चवीपुरतं मीठ आपण सोयाबीन उकळत असताना सुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे आपण मीठ थोडंसं टाकणार आहोत। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता आपण यामध्ये सोयाबीन ऍड करणार आहोत। तर सोयाबीन आपण उकळून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे। पण हे पण चांगल्या प्रकारे मिक्स करूया। ह्याला 2 मिनिट असं पाणी तेलात परतून घ्यायचं। 2 मिनिट झालेले आहेत। तर आता आपण त्यामध्ये पाणी ऍड करूया। पाणी आपण आपल्याला हवं तेवढं ऍड करू शकतो। तर मी 1 ग्लास पाणी ऍड करत आहे। तर याला चांगलं हलवून घेऊ। त्यामध्ये कोथिंबीर ऍड करू।
आता आपण सोयाबीनच्या भाजीला 2 मिनिट उकळी येऊ देऊ. 2 मिनिट झालेले आहेत. आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली आहे आणि शिजलेली पण आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझी सोयाबीनची भाजी तुम्हाला कशी वाटली. 2 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता की मी बनवलेली भाजी चांगल्या प्रकारे उकळलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मी बनवलेली सोयाबीनची भाजी कशी वाटली.